नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये पार्थ आणि काव्या आजीच्या साडीची घडी घालत असतात. त्याच वेळेला पार्थ काव्याला म्हणतो की चला आजीच्या साडीच्या निमित्ताने का होईना पण मला तुझ्याजवळ येण्याचा आनंद मिळाला. त्यावेळेला काव्याला सुद्धा खूप छान वाटत असतं आणि दोघंही एकदम रोमॅन्टिक नजरेने एकमेकांकडे पाहत असतात. तर पुढे आता आजीच्या फोटोची मानिनी आणि नंदिनी पूजा करत असतात. त्याच वेळेला नंदिनी जीवाला म्हणते की अहो तुम्हाला जो आजीने हार दिला होता ना तो घेऊन या ना. त्याच वेळेला जीवाला मोठा धक्काच बसतो, कारण तो हार त्याच्याकडे नसतोच. पण नेमका आता मागून विक्रम खूप रागानेच चिडून आता तिथे येतात. सगळेजण धक्क्याने त्यांना पाहू लागतात. तेव्हा ते सांगतात की कसा आणेल तुझा नवरा तर आजीने दिलेला हार, कारण त्याने तो विकून टाकला. ते लगेचच आता ते खूपच संतापतात आणि जीवाला म्हणतात की तुला लाज नाही वाटत का? अरे लायकी नसताना एवढा सोन्याचा दागिना तुला मिळाला होता, तो सुद्धा साधा टिकवता आला नाही. त्याच वेळेला नंदिनीला पण ही गोष्ट जीवाने लपवून ठेवलेली असते, त्यामुळे तिला कळल्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता प्रेक्षकांनो सगळ्यांसमोर जीवाचा विक्रमने खूप अपमान केलाय आणि ह्या गोष्टीमागे बसवत्या आणि रम्याचाच हात आहे. त्यांनीच विक्रमचे कान भरले आणि सत्य समोर आणलेलं आहे. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम. अशाच डेली प्रोमोसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.